बांगलादेश, भूतान वगैरे असेल त्या देशांमध्ये खरं तर हा कांदा आहे भारतातला, तो कांदा आता निर्यात करता येणार. याला पुन्हा याची एकदा शाश्वती करून घ्या, कारण याच पद्धतीचा एक निर्णय या मधल्या मागच्या काळात सुद्धा हा करण्यात आला होता. मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की जेव्हा 40% निर्यात कर लादला होता तेव्हा सुद्धा महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि या भागातले स्थानिक आमदार हे दिल्लीला गेले होते आणि 2.5 लाख मेट्रिक टन कांदा हा त्यावेळी 24 रुपयाने खरेदी केला जाणार असं सांगण्यात आलं होतं. हे त्यावेळी ज्यांनी पोस्ट टाकली आणि अगदी जपानवरून माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं होतं, त्यांनी खरोखर एकदा जनतेसमोर येऊन सांगावं की यातला 2.5 लाख मेट्रिक टन मधला खरोखर किती टन कांदा हा 24 रुपयांनी त्यावेळी खरेदी झाला. त्याच पद्धतीनं महिना दीड महिन्यापूर्वी सुद्धा या पद्धतीची बातमी आली होती. परंतु या संपूर्ण काळामध्ये 2 डिसेंबर पासून ते आत्तापर्यंत काही हजार कोटी रुपयांचं जे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालंय, या नुकसानीला नेमकं जबाबदार कोण? आणि आता सुद्धा बांगलादेश, भूतान या देशांमध्ये निर्यात करण्यासाठी जो कांदा दिला जातो हे पुन्हा परराष्ट्र संबंधांचं फार मोठं अपयश आहे. हे मी पुन्हा अत्यंत जाणीवपूर्वक सांगतो, कारण गल्फ कंट्रीजमध्ये कांद्याला फार मोठी मागणी असते. परंतु जेव्हा बांगलादेशला कांदा मिळत नाही म्हणून बांगलादेशनं संत्र्यांवरची जी ड्यूटी आहे ती वाढवली, बांगलादेशने द्राक्षांवरची ड्यूटी होती ती वाढवली. त्यामुळे दुहेरी फटका पडून संत्रा उत्पादक शेतकऱ्याला फटका पडला, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला फटका पडला. आणि अशा पद्धतीनं बांगलादेश सारख्या एखाद्या चिमुकल्या देशासमोर स्वतःला विश्वगुरू म्हणवणाऱ्या देशाला जर गुडघे टेकावे लागत असतील तर आपण नेमकं कुठे जागतिक पातळीवर उभे आहोत हे आपण बघणं गरजेचं आहे. आणि निर्यात बंदी उठणं हे कायम स्वागतार्ह आहे, पण ही निर्यात बंदी उठत असताना एवढ्या हजार कोटी रुपयांचं जे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, आता सरकारला कळून चुकलेलं आहे की या कांद्यामुळं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी थेट भारतीय जनता पक्षाला नाकारलंय. म्हणून किती टन कांद्याची हे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.